कल्पना करा, जर तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्णपणे नव्याने घडवण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय बदलाल? चांगलं आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःचा व्यवसाय की मनःशांती आणि आत्मविश्वास? पण इथे एक मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक स्वप्न पाहतात, इच्छा करतात, योजना बनवतात. पण काही जणच त्या स्वप्नांना वास्तवात बदलतात. असं का होतं? कारण फक्त इच्छा पुरेशी नसते, फक्त सकारात्मक विचार पुरेसे नसतात आणि फक्त योग्य वेळेची वाट पाहूनही काही बदलत नाही. खरा बदल सुरू होतो जेव्हा आपण स्वतःबद्दलच्या जुन्या विश्वासांना प्रश्न विचारतो, जेव्हा आपण स्पष्टपणे ठरवतो की आपल्याला नेमकं कोणतं आयुष्य जगायचं आहे, आणि जेव्हा आपण दररोज अगदी छोटं का असेना पण एक पाऊल पुढे टाकतो. आजच्या या प्रवासात आपण अशाच काही महत्त्वाच्या तत्वांबद्दल बोलणार आहोत. अशी तत्व जी आपल्याला स्वतःची नवी ओळख घडवायला, भीतींना समजून घ्यायला आणि स्वप्नांना कृतीत बदलायला मदत करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील पुढचं महत्त्वाचं पाऊल आजच सुरू होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विचार प्रवासाला सुरुवात करणार आहोत जो केवळ इच्छा व्यक्त करण्याबद्दल नाही, तर स्वतःला बदलण्याबद्दल आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी बाहेरची परिस्थिती बदलायला हवी, पण वास्तवात मोठे बदल आतून सुरू होतात. आपण स्वतःकडे कसं पाहतो, आपल्या मर्यादा कशा समजतो आणि आपल्या ध्येयांसाठी किती सातत्याने कृती करतो, यावर आपल्या भविष्याची दिशा ठरते. या पुस्तकातील मुख्य संदेशही हाच आहे की स्वप्न महत्त्वाची आहेत, पण स्वप्नांइतकीच महत्त्वाची आहे स्पष्ट दृष्टी, स्वतःवरील विश्वास, कृतज्ञता आणि सातत्यपूर्ण कृती. ही कोणती जादू नाही, कोणताही हमखास यशाचा फॉर्म्युला नाही. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो, पण काही तत्व अशी असतात जी आपल्याला अधिक जागरूक, अधिक जबाबदार आणि अधिक सकारात्मक बनवू शकतात. या मालिकेत आपण 8 वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रवास करू. स्वतःची स्पष्ट दृष्टी तयार करण्यापासून मर्यादित विश्वास बदलण्यापर्यंत, भीती असूनही कृती करण्यापासून, आणि शेवटी आपल्या स्वप्नांना रोजच्या सवयींमध्ये बदलण्यापर्यंत. तर चला, या प्रवासाची पहिली पायरी चढूया आणि जाणून घेऊया की कोणतंही मोठं स्वप्न पूर्ण होण्याआधी आपल्याला स्वतःच्या मनात कोणतं चित्र निर्माण करावं लागतं. अध्याय 1. स्वतःच्या आयुष्याची स्पष्ट दृष्टी तयार करा. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. 5 वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता? अनेक लोक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत, कारण ते आयुष्य जगत असतात पण आयुष्याची दिशा ठरवत नसतात. सकाळी उठायचं, काम करायचं, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आणि पुन्हा दुसरा दिवस सुरू करायचा. या धावपळीत आपल्याला खरंच काय हवं आहे हा प्रश्न मागे पडतो. या पुस्तकातील पहिला आणि महत्त्वाचा विचार असा आहे की कोणताही बदल घडवण्याआधी आपल्या मनात स्पष्ट चित्र असलं पाहिजे, कारण जिथे दिशा नसते तिथे ऊर्जा विखुरली जाते, आणि जिथे स्पष्टता असते तिथे निर्णय घेणं सोपं होतं. समजा एका गावातून 2 मित्र पुण्याकडे निघाले. पहिल्याला नेमकं ठिकाण माहिती आहे, दुसऱ्याला फक्त एवढंच माहिती आहे कुठेतरी चांगलं करायचं आहे. दोघेही मेहनत करतील, पण योग्य ठिकाणी आधी कोण पोचेल? नक्कीच ज्याच्याकडे स्पष्ट दिशा आहे तो. आयुष्यही असंच काम करतं. फक्त मला यशस्वी व्हायचं आहे हे पुरेसं नसतं. यश म्हणजे नेमकं काय? स्वतःचा व्यवसाय, कुटुंबासोबत जास्त वेळ, आर्थिक स्थिरता की मनःशांती? उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं आणि तेच स्वाभाविक आहे.
कारण दुसऱ्याचं स्वप्न आपलं ध्येय बनू शकत नाही. आज सोशल मीडियावर आपण अनेक लोकांचं आयुष्य पाहतो. त्यांचं यश, त्यांची जीवनशैली, त्यांची प्रगती, आणि नकळत आपणही तसंच काहीतरी हवं असं मानायला लागतो. पण थांबा आणि स्वतःला विचारा, जर कोणाचाही प्रभाव नसता तर मला खरंच कसं आयुष्य जगायचं आहे? हा प्रश्न तुम्हाला स्वतःकडे परत घेऊन येतो. स्पष्ट दृष्टी म्हणजे फक्त मोठी स्वप्न नाहीत, तर त्या स्वप्नामागचं कारण समजून घेणं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर का हवं आहे? अधिक पैसा कमवण्यासाठी की कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी? कारण जितकं कारण स्पष्ट असेल तितकं सातत्य टिकून राहतं. अडचणी येतात, अपयश येतं, पण उद्देश स्पष्ट असेल तर माणूस पुन्हा उभा राहतो. याच कारणामुळे आपल्या ध्येयांची कल्पना मनात वारंवार निर्माण करणं महत्त्वाचं मानलं जातं. हे कोणतं जादूचं तंत्र नाही, तर आपल्या मेंदूला दिशा देण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण एखाद्या ध्येयाबद्दल स्पष्ट विचार करतो तेव्हा आपल्या निर्णयांमध्येही बदल दिसू लागतो. आपण संधी वेगळ्या नजरेनं पाहू लागतो, वेळेचा उपयोग अधिक चांगल्या पद्धतीनं करू लागतो, आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला स्वतःच्या प्रवासावर विश्वास वाटू लागतो. म्हणून आजपासून दुसऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. कारण स्पष्ट दृष्टी नसलेलं स्वप्न फक्त इच्छा बनून राहतं, पण स्पष्ट दृष्टी आणि सातत्यपूर्ण कृती भविष्याची नवी सुरुवात घडवू शकतात. आजपासून तुम्ही काय करू शकता? एक वही घ्या आणि एक पान लिहा. माझं आदर्श आयुष्य कसं असेल? तुम्ही कुठे राहाल, काय काम कराल, कोणासोबत वेळ घालवाल, आणि तुम्हाला सर्वात जास्त समाधान कशातून मिळेल, हे सगळं लिहा. कारण जेव्हा मनात स्पष्ट चित्र तयार होतं तेव्हाच पावलं योग्य दिशेनं पडायला लागतात. अध्याय 2. मर्यादित विश्वासांना ओळखा आणि त्यांच्या पलीकडे जा. तुम्ही कधी स्वतःला असं म्हणताना ऐकलं आहे का? हे माझ्याकडून होणार नाही, मी तितका हुशार नाही, माझं नशीबच असं आहे. जर हो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे विचार वास्तव नसतात. ते अनेकदा वर्षानुवर्ष तयार झालेल्या विश्वासांचं प्रतिबिंब असतात, आणि हेच विश्वास आपल्या आयुष्याची मर्यादा ठरवू लागतात. या पुस्तकातील एक महत्त्वाची कल्पना अशी सांगते की बाहेरचं जग बदलण्याआधी आपल्याला आतल्या आवाजाकडे लक्ष द्यावं लागतं. कारण आपण स्वतःबद्दल जे मानतो त्याच दिशेने आपली कृती घडत जाते. एका छोट्या शहरातील मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. कल्पना चांगली होती, मेहनत करण्याची तयारीही होती, पण त्याच्या मनात एक वाक्य कायम फिरत होतं. आपल्या घरात कोणी व्यवसाय केला नाही, मग मी कसा करू शकेन? आणि हाच विचार त्याच्या प्रत्येक निर्णयाला थांबवत होता. एक दिवस त्याने स्वतःला प्रश्न विचारला, हा विश्वास माझा स्वतःचा आहे की मी तो इतरांकडून स्वीकारला आहे? तेव्हा त्याला जाणवलं की तो वास्तवापेक्षा भीतीवर जास्त विश्वास ठेवत होता. आपल्यापैकी अनेकांचंही असंच होतं. लहानपणी ऐकलेले शब्द, अपयशाचे अनुभव किंवा समाजाच्या अपेक्षा हळूहळू आपल्या ओळखीचा भाग बनतात, आणि मग आपण प्रयत्न करण्याआधीच स्वतःला थांबवतो. पण एक चांगली बातमी आहे, जसे विश्वास निर्माण होतात तसे ते बदलताही येतात. त्यासाठी पहिली पायरी आहे जाणीव. जेव्हा पुढच्या वेळी मनात नकारात्मक विचार येईल तेव्हा लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. स्वतःला विचारा, याचा पुरावा काय आहे? मी खरंच असमर्थ आहे की अजून पुरेसा सराव केलेला नाही? हा छोटासा प्रश्न विचारांची दिशा बदलू शकतो. या संकल्पनेचा अर्थ असा नाही की आपण वास्तवाकडे दुर्लक्ष करावं. कमतरता असतील तर त्यांना स्वीकारा, पण त्यांना कायमची ओळख बनवू नका. उदाहरणार्थ,
मला इंग्रजी येत नाही या वाक्याऐवजी मी अजून इंग्रजी शिकत आहे असं म्हणणं अधिक शक्तिशाली ठरतं. कारण पहिलं वाक्य दार बंद करतं आणि दुसरं वाक्य शक्यतांसाठी जागा ठेवतं. आपण स्वतःशी ज्या भाषेत बोलतो ती भाषा आपल्या भविष्यावर प्रभाव टाकते. म्हणून स्वतःचे सर्वात कठोर टीकाकार बनू नका. स्वतःचे प्रामाणिक मार्गदर्शक बना. चुका होतील, काही योजना अयशस्वी ठरतील, पण त्याचा अर्थ तुम्ही अयशस्वी आहात असा होत नाही. त्याचा अर्थ एवढाच की तुम्ही शिकत आहात आणि शिकणारा माणूस नेहमी पुढे जाऊ शकतो. आजपासून तुम्ही काय करू शकता? एक कागद घ्या आणि स्वतःबद्दलचे 3 नकारात्मक विश्वास लिहा. त्यानंतर प्रत्येक वाक्याजवळ एक नवीन, अधिक सकारात्मक आणि वास्तववादी वाक्य लिहा. उदाहरणार्थ, मी हे करू शकत नाही ऐवजी मी हे शिकण्याच्या प्रक्रियेत आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मर्यादित विश्वासांना ओळखता त्या क्षणापासून बदलाची खरी सुरुवात होते. अध्याय 3. स्वतःला आधीच योग्य समजा. एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण झाल्यानंतरच स्वतःवर विश्वास ठेवणार आहात की आजपासूनच स्वतःला त्या योग्यतेने पाहणार आहात? आपल्यापैकी अनेक लोक असं म्हणतात, जेव्हा मला यश मिळेल तेव्हा मी आत्मविश्वासाने वागेन. जेव्हा पैसे मिळतील तेव्हा मी निर्धास्त होईन. जेव्हा लोक माझं कौतुक करतील तेव्हा मला स्वतःची किंमत समजेल. पण या विचारांमध्ये एक मोठी अडचण आहे. आपण आपली ओळख भविष्यातील एखाद्या घटनेवर अवलंबून ठेवतो आणि त्यामुळे वर्तमानातील शक्ती विसरून जातो. या पुस्तकातील एक महत्त्वाची शिकवण अशी आहे की ज्या व्यक्तीमध्ये तुम्हाला बदलायचं आहे तिच्यासारखं विचार करणं आणि वागणं आजपासून सुरू करावं लागतं. याचा अर्थ खोटं जगणं नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आहे. समजा एका विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवायचे आहेत. जर तो स्वतःला सतत सांगत राहिला, मी अभ्यासात कमजोर आहे, तर त्याच्या कृतीही तशाच राहतील. पण जर तो म्हणाला, मी शिस्तबद्ध विद्यार्थी बनत आहे, तर त्याची मानसिकता बदलायला सुरुवात होईल. ओळख बदलली की कृती बदलतात आणि कृती बदलल्या की परिणामही बदलतात. आपल्या गावांमध्ये एक गोष्ट अनेकदा पाहायला मिळते. शेतकरी बी पेरताना पहिल्याच दिवशी फळांची अपेक्षा करत नाही. त्याला माहिती असतं की योग्य काळजी घेतली तर पीक नक्की वाढेल. तो आधी विश्वास ठेवतो आणि नंतर परिणाम पाहतो. आयुष्यातील बदलही असेच असतात. स्वतःला सतत कमी लेखणारा माणूस मोठ्या संधींपासून दूर राहतो, कारण त्याला वाटतं की तो त्यासाठी पात्र नाही. पण ज्या क्षणी तो स्वतःला योग्य समजू लागतो त्या क्षणी त्याचे निर्णय बदलतात. तो नवीन गोष्टी शिकतो, नवीन लोकांशी बोलतो आणि संधींचं स्वागत करतो. याचा अर्थ अहंकार नाही, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणं नाही, तर स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवणं आहे. आपण सगळे शिकत आहोत, सगळे वाढत आहोत आणि प्रत्येकाला प्रगती करण्याचा अधिकार आहे. म्हणून तुमच्या ध्येयांची वाट पाहू नका की ती पूर्ण झाल्यावरच तुम्ही आनंदी व्हाल. आजपासूनच त्या व्यक्तीसारख्या छोट्या सवयी अंगीकारा जशी व्यक्ती तुम्हाला बनायचं आहे. जर तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर रोज काही ओळी लिहा. जर तुम्हाला निरोगी व्हायचं असेल तर आजपासून चालायला सुरुवात करा. जर तुम्हाला आत्मविश्वासी व्हायचं असेल तर स्वतःशी आदराने बोलायला शिका. कारण ओळख आधी बदलते आणि परिणाम नंतर दिसू लागतात. आजपासून तुम्ही काही करू शकता. एक वाक्य लिहा, मी कोण बनत आहे. त्याखाली त्या व्यक्तीच्या 3 सवयी लिहा आणि आज त्यापैकी एक सवय प्रत्यक्षात आणा. कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला योग्य समजू लागता
त्या क्षणी आयुष्याच्या नव्या शक्यता तुमच्यासमोर उघडू लागतात. अध्याय 4. भीती असूनही कृती करण्याची सवय. तुम्ही कधी एखाद्या स्वप्नाची सुरुवात फक्त भीतीमुळे पुढे ढकलली आहे का? अजून वेळ योग्य नाही, थोडी अधिक तयारी झाली की सुरू करेन. अपयश आलं तर काय होईल? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतात. पण एक सत्य स्वीकारावं लागतं. भीती पूर्णपणे नाहीशी झाल्यानंतर कोणीही सुरुवात करत नाही. उलट जे लोक पुढे जातात ते भीतीसोबत चालायला शिकतात. या पुस्तकात वारंवार एक गोष्ट अधोरेखित केली जाते की स्पष्ट विचार आणि सकारात्मक मानसिकता महत्त्वाची असली तरी त्यांना कृतीची जोड मिळाली नाही तर बदल घडत नाही. फक्त कल्पना करून किंवा योग्य क्षणाची वाट पाहून स्वप्न पूर्ण होत नाहीत. कृती करावीच लागते. सांगलीतील एका तरुणीला स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा होता. तिने अनेक कोर्स केले, योजना तयार केली, नोट्स लिहिल्या, पण पहिली पोस्ट टाकण्याची हिंमत होत नव्हती. कारण तिच्या मनात एकच विचार होता, लोकांनी हसले तर. एक दिवस तिने ठरवलं, पूर्ण व्यवसाय सुरू करायचा नाही, फक्त एक पोस्ट टाकायची, इतकंच. त्या छोट्या कृतीने तिची भीती पूर्णपणे संपली नाही. पण तिला एक गोष्ट समजली, भीतीपेक्षा कृती मोठी असते. आपण अनेकदा अपयशाची कल्पना इतकी मोठी करतो की प्रयत्नच करत नाही. पण वास्तवात बहुतेक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातात. ते आपली ओळख ठरवत नाहीत, ते फक्त दिशा सुधारतात. भारतीय संस्कृतीतही कर्माला नेहमी प्राधान्य दिलं गेलं आहे. परिणाम आपल्या हातात नसू शकतात, पण प्रयत्न मात्र आपल्या नियंत्रणात असतात. म्हणून भीती वाटणं चुकीचं नाही. चुकीचं आहे भीतीला अंतिम निर्णय घेऊ देणं. जर तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचं असेल तर पहिला वर्ग घ्या. जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिला ग्राहक शोधा. जर पुस्तक लिहायचं असेल तर पहिलं पान लिहा. मोठ्या उड्यांची गरज नाही, लहान सुरुवात पुरेशी आहे. कारण आत्मविश्वास विचारांमधून नाही तर कृतीमधून निर्माण होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, परिपूर्णतेच्या मागे लागू नका. परिपूर्णतेची वाट पाहणारे लोक अनेकदा सुरुवातच करत नाहीत. प्रगती ही परिपूर्णतेपेक्षा अधिक महत्त्वाची असते. आज केलेलं अपूर्ण काम उद्याच्या परिपूर्ण कल्पनेपेक्षा जास्त मौल्यवान असतं. म्हणून स्वतःला एक परवानगी द्या, चुका करण्याची, शिकण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची. कारण जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती. प्रत्येक तज्ज्ञ एकेकाळी सुरुवात करणारा विद्यार्थी होता. आजपासून तुम्ही काय करू शकता? ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते तिच्यासाठी फक्त 5 मिनिटं द्या. एक फोन करा, एक ईमेल पाठवा, एक छोटंसं पाऊल उचला. कारण भीती नाहीशी झाल्यावर कृती होत नाही. कृती केल्यानंतर भीतीची ताकद कमी होऊ लागते. अध्याय 5. कृतज्ञता आणि सकारात्मक ऊर्जेची सवय. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते याचा संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. काही लोक सकाळी उठताच समस्यांचा विचार करतात. काय नाही, काय कमी आहे आणि अजून किती संघर्ष बाकी आहे यावर त्यांचं लक्ष केंद्रित होतं. पण काही लोक त्याच परिस्थितीत राहूनही आभार मानण्याची सवय जोपासतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आयुष्यात समस्या नसतात. फरक एवढाच असतो की ते जे आहे त्याची किंमत ओळखतात. या पुस्तकातील एक महत्त्वाची कल्पना म्हणजे कृतज्ञता ही केवळ भावना नाही, तर ती एक मानसिक सवय आहे जी आपल्या विचारांना, निर्णयांना आणि कृतींना सकारात्मक दिशा देऊ शकते. समजा तुम्ही एखाद्या कठीण काळातून जात आहात. नोकरीत ताण आहे, व्यवसायात अडचणी आहेत
किंवा वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. अशा वेळी सगळं चुकीचं चाललं आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण जर तुम्ही थोडा वेळ काढून तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार केला तर मनात वेगळी ऊर्जा निर्माण होऊ शकते. सोलापूरमधील एका शिक्षकाची गोष्ट आहे. त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी होत्या, पण प्रत्येक रात्री ते एक वही काढायचे आणि त्या दिवसातील 3 चांगल्या गोष्टी लिहायचे. कधी विद्यार्थ्यांचं हसू, कधी कुटुंबासोबत घेतलेला चहा, तर कधी शांतपणे मिळालेला थोडासा वेळ. हळूहळू त्यांच्या विचारसरणीत बदल झाला. समस्या तिथेच होत्या, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद वाढली. कृतज्ञता आपल्याला वर्तमान क्षणाशी जोडते. ती सततच्या तुलना करण्यापासून दूर ठेवते. आजच्या काळात आपण इतरांचं यश पाहतो आणि नकळत स्वतःला कमी समजू लागतो. पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. म्हणून तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाबद्दल आभार मानायला शिका. याचा अर्थ महत्त्वाकांक्षा सोडणं नाही. मोठी स्वप्न नक्की पहा, पुढे जाण्याची इच्छा ठेवा, पण प्रवासातील छोट्या विजयांचंही कौतुक करा. कारण ज्या मनाला आभार मानता येतात ते मन संकटांमध्येही स्थिर राहतं. आणखी एक गोष्ट, सकारात्मक ऊर्जा म्हणजे सतत आनंदी राहणं नाही. कधी दुःख येईल, कधी निराशा येईल, कधी अपयशही येईल, पण त्या सगळ्यामध्ये आशा जिवंत ठेवण्याची क्षमता हीच खरी सकारात्मकता आहे. आणि कृतज्ञता त्या आशेला बळ देते. आजपासून तुम्ही काय करू शकता? आज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. त्या मोठ्या असण्याची गरज नाही. एक चांगली भेट, कुटुंबासोबतचा वेळ किंवा स्वतःसाठी मिळालेले काही शांत क्षणही पुरेसे आहेत. कारण जेव्हा आपण आभार मानायला शिकतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या आयुष्यात आधीपासूनच खूप काही मौल्यवान आहे. अध्याय 6. स्वतःची नवी ओळख घडवा. तुम्ही स्वतःला कोण समजता? हा प्रश्न साधा वाटतो, पण तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा त्यावर अवलंबून असते. कारण माणूस नेहमी आपल्या ओळखीशी जुळणारं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. जर एखादी व्यक्ती सतत स्वतःला म्हणत असेल, मी आळशी आहे, तर ती मेहनतीच्या संधींपासून दूर राहू शकते. जर कोणी स्वतःला म्हणत असेल, मी शिकणारी व्यक्ती आहे, तर ती नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी तयार राहते. या पुस्तकातील एक महत्त्वाचा विचार असा आहे की तुम्हाला फक्त ध्येय बदलायचं नाही, तर स्वतःबद्दलची ओळखही बदलावी लागते. कारण कृती तात्पुरती बदलता येते, पण ओळख बदलली की सवयी कायमस्वरूपी बदलू लागतात. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एका व्यक्तीला रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची होती. सुरुवातीला तो स्वतःला जबरदस्ती करायचा. काही दिवस यश मिळायचं आणि नंतर पुन्हा जुनी सवय परत यायची. पण जेव्हा त्यानं स्वतःला सांगायला सुरुवात केली, मी शिस्तबद्ध व्यक्ती बनत आहे, तेव्हा त्याच्या निर्णयांमध्ये बदल दिसू लागला. कारण तो आता फक्त अलार्मशी लढत नव्हता, तर आपल्या नव्या ओळखीप्रमाणे वागत होता. आपल्या समाजातही लोक अनेकदा जुन्या लेबल्समध्ये अडकून राहतात. आमच्या घरात कोणी हे केलं नाही, मी लहानपणापासूनच असा आहे, माझा स्वभाव बदलू शकत नाही. पण खरं पाहिलं तर माणूस सतत बदलत असतो. नवीन अनुभव, नवीन ज्ञान आणि नवीन सवयी आपल्याला नव्यानं घडवत असतात. म्हणून भूतकाळाला अंतिम सत्य समजू नका. तो फक्त तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. तुमची ओळख तुमच्या जुन्या चुका नाहीत. तुमची ओळख तुमची आजची निवड आहे. जर तुम्हाला निरोगी व्यक्ती बनायचं असेल तर आजपासून आरोग्यदायी निर्णय घ्या. जर तुम्हाला आत्मविश्वासी व्यक्ती बनायचं असेल
तर स्वतःशी आदरानं बोलायला सुरुवात करा. जर तुम्हाला सर्जनशील व्यक्ती बनायचं असेल तर दररोज काहीतरी नवीन निर्माण करा. लक्षात ठेवा, नवी ओळख एका दिवसात तयार होत नाही. ती रोजच्या छोट्या कृतींमधून निर्माण होते आणि म्हणूनच सातत्य महत्त्वाचं आहे. या पुस्तकातील तत्वांनुसार आपण ज्या व्यक्तीमध्ये बदलू इच्छितो तिच्यासारखं विचार करणं आणि त्यानुसार कृती करणं हा बदलाचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये कोणतीही जादू नाही, फक्त जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. आजपासून तुम्ही काय करू शकता? एक वाक्य लिहा, मी कोण बनत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या 3 सवयी लिहा आणि उद्यापासून नाही तर आजपासूनच त्यापैकी एका सवयीवर काम सुरू करा. कारण जेव्हा ओळख बदलते तेव्हा आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. अध्याय 7, सातत्य आणि संयमाची खरी ताकद. आजच्या काळात आपल्याला सगळं लवकर हवं असतं. जलद परिणाम, त्वरित यश आणि लगेच बदल. पण निसर्ग आपल्याला एक वेगळाच धडा शिकवतो. बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही. त्याला वेळ लागतो, काळजी घ्यावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवावा लागतो. या पुस्तकातील महत्त्वाच्या तत्वांपैकी एक म्हणजे स्वप्न पाहणं जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं. कारण मोठे बदल एका दिवसात घडत नाहीत, ते अनेक छोट्या कृतींचा परिणाम असतात. अहमदनगरमधील एका विद्यार्थ्याचं उदाहरण घ्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीच्या काही महिन्यात त्याला अपेक्षित निकाल मिळाला नाही. त्याचे मित्र नोकरीला लागले, काहींनी तयारी सोडून दिली. त्याच्याही मनात शंका निर्माण झाली. पण त्यानं एक गोष्ट ठरवली, दररोज ठरलेले तास अभ्यास करायचा. निकालाची चिंता करण्यापेक्षा प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा. काही वर्षांनी त्याच सातत्यानं त्याला यश मिळवून दिलं. ही गोष्ट आपल्याला सांगते की सातत्य अनेकदा प्रतिभेपेक्षाही अधिक शक्तिशाली असतं. कारण प्रतिभा सुरुवात करून देते, पण सातत्य प्रवास पूर्ण करून दाखवतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, संयम म्हणजे निष्क्रिय बसलं नाही. संयम म्हणजे योग्य दिशेनं काम करत राहणं आणि परिणामांना वेळ देणं. आज तुम्ही एखादी चांगली सवय सुरू केली तर उद्या लगेच मोठा बदल दिसणार नाही. पण काही महिन्यांनी आणि काही वर्षांनी त्याच सवयी तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. आपण अनेकदा स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो, कारण आपलं लक्ष फक्त अंतिम ध्येयावर असतं. पण थोडा वेळ काढून मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की आपण आधीच खूप पुढे आलो आहोत. म्हणून प्रत्येक छोट्या प्रगतीचं कौतुक करा. प्रत्येक दिवस परिपूर्ण असणार नाही. काही दिवस थकवा असेल, काही दिवस प्रेरणा कमी असेल. पण अशा दिवसातही पूर्णपणे थांबण्याऐवजी एक छोटंसं पाऊल उचला. कारण सातत्य म्हणजे कधीही न थांबणं नव्हे, तर थांबल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची तयारी ठेवणं. या पुस्तकाचा मुख्य संदेशही आपल्याला हेच सांगतो की मोठी स्वप्न वास्तवात आणण्यासाठी विश्वासाबरोबरच धीर आणि सातत्य आवश्यक आहे. आजपासून तुम्ही काय करू शकता? तुमच्या सर्वात महत्त्वाच्या ध्येयासाठी दररोज करता येईल अशी एक छोटी कृती ठरवा. ती फक्त 10 मिनिटांची असली तरी चालेल, पण ती रोज करा. कारण वेगापेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचं असतं आणि संयमानं केलेले प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देतात. मित्रांनो, या संपूर्ण प्रवासातून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण फक्त स्वप्न पुरेशी नसतात. स्पष्ट दिशा हवी, स्वतःवर विश्वास हवा, कृतज्ञतेची भावना हवी आणि सर्वात महत्त्वाचं, दररोजची सातत्यपूर्ण कृती हवी.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक बदल लहान निर्णयांपासून सुरू होतो. आज घेतलेला एक चांगला निर्णय उद्या तुमच्या भविष्याचा पाया बनू शकतो. म्हणून योग्य वेळेची वाट पाहू नका. स्वतःवर शंका घेण्यात वेळ घालवू नका. तुमच्याकडे आज जे आहे, जिथून सुरुवात करता येईल तिथून सुरुवात करा. कारण मोठी स्वप्न पूर्ण करणारे लोक वेगळे नसतात. ते फक्त एक गोष्ट वेगळी करतात. ते विचारांबरोबर कृतीलाही महत्त्व देतात. लक्षात ठेवा, विश्वास तुम्हाला दिशा देतो, कृतज्ञता तुम्हाला शांतता देते, पण सातत्यपूर्ण कृती तुमचं भविष्य घडवते. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल एखाद्या मोठ्या घटनेमुळे नाही, तर आज उचललेल्या एका छोट्या पावलामुळे सुरू होईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत राहा, पुढे चालत राहा आणि प्रत्येक दिवस स्वतःची अधिक चांगली आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आजपासून, आत्तापासून, याच क्षणापासून सुरू होतो. धन्यवाद.